अमरावती शहरातील नो एंट्रीमुळे माल वाहतूक व्यवसाय अडचणीत आला आहे। सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेश बंद असल्याने अत्यावश्यक माल वाहतूक सेवा ठप्प झाल्याची कैफियत ट्रान्सपोर्ट धारकांनी आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांच्या समोर मांडली आहे। याच पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहात पोलीस विभाग आणि ट्रान्सपोर्ट धारकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। अमरावती शहरातील वाहतूक कोंडी आणि नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन नो एंट्रीच्या नियमांमध्ये शिथिलता देता येईल का, यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे। जड वाहनांसोबत हलक्या आणि मध्यम मालवाहू वाहनांसाठी स्वतंत्र वेळ निश्चित करण्याचा पर्यायही तपासण्यात येणार आहे। नो एंट्री पूर्णपणे उठवण्याऐवजी 3 ते 4 तासांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने वाहतुकीला परवानगी देण्यावरही विचारमंथन झालेत। ट्रान्सपोर्ट धारकांनी मात्र नो एंट्रीमुळे व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याची व्यथा मांडली। इतर महानगरांमधील वाहतूक नियमांचा अभ्यास करून अमरावतीकरिता व्यवहार्य पर्याय शोधण्याच्या सूचना आमदार संजय खोडके आणि सुलभा खोडके यांनी पोलीस वाहतूक विभागाला दिल्यात। नागरिकांची सुरक्षा आणि अत्यावश्यक माल वाहतूक या दोन्हींचा समतोल साधण्याकरिता नो एंट्री अधिसूचनेत फेररचना करण्याची शक्यता आता तपासली जाणार आहे। त्यामुळे अमरावतीतील नो एंट्री नियमांमध्ये नेमका काय बदल होतो याकडे व्यापारी आणि ट्रान्सपोर्ट धारकांचे लक्ष लागले आहे।